चांगल्या नात्यासाठी भूतकाळाचा काही संबंध न ठेवता ते पुढे नेले तरच तुमचं आयुष्य तजेलदार राहील. तेव्हाच एखाद्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होईल. काही समजलं नसेल तर नीट सांगतो ते ऐक. जेव्हा तुम्ही पती पत्नी म्हणून समोर येता तेव्हा ते नातं दूर कुठे सोडा आणि फक्त एक मित्रमैत्री म्हणून जगता येते का आधी पहा. आपल्यासोबत राहणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाप्रमाणे मान्य केला आहे का? आणि तो जे काही काम करत आहे किंवा ती जे काही काम करत आहे तिचं एखादं अस्तित्व आहे किंवा तिला काही निर्माण करायचं आहे ह्यामध्ये आपला किती सहभाग आहे आणि आपण त्याला प्रोत्साहन देत आहो का हे पाहावं. केवळ शरीराशी एकरूपता न ठेवता विचारांशी एकरूप होणं जास्त गरजेचं आहे. हल्ली असं पाहण्यात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये नात्याला इतका उधाण आलेला असतो आणि तेवढंच विरजन नंतर त्या नात्यावर पडतं. का असं होतं? तर जेवढ्या त्या नात्याला फुलायला वेळ द्यावा लागतो त्यामध्ये अतिघाई ही नुकसानकारकच ठरते, जी आजकाल संसार मोडण्यासाठी कारक आहे. त्यामुळे लगेच मी हिला ओळखलं, मी हिला समजलं असं म्हणू नका. एकत्र राहून उन्हाधुना काढण्यापेक्षा आपण दोघं एकमेकाचं व्यक्तिमत्व कसं विकसित करू हे पाहून खऱ्या अर्थाने संसार या शब्दाचा अर्थ हळूवार उघडून पाहायला लागा. पतीपत्नी हे नाते परिवार जोडते आणि वाढवते. ते नाते एकमेकांना गुदमरून एकमेकांवर हवी होण्यासाठी नसावं. त्यात दोन स्तंभ अपेक्षेचे नाही तर फक्त एकमेकांसाठी उभा आधार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझे स्वामी संदेश आवडत असतील तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.